राष्ट्रवादी एसपीच्या माढा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसनं दावा केलाय। मिनल साठे यांना उमेदवारी देण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, तर माढ्याच्या जागेवरून राष्ट्रवादी एसपी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। माढा मतदारसंघात काँग्रेस जनसंवाद यात्रा काढणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते, त्यामुळे आता माढ्याची जागा विधानसभेमध्ये कोणाला जाणार याकडे लक्ष आहे। माढ्यामध्ये राष्ट्रवादी एसपीचे खासदार निवडून आलेले आहेत, पण विधानसभेची त्यांची लढाई तेवढी सुकर दिसत नाहीये, कारण त्यांना आता त्यांच्या मित्र पक्षाकडूनच आव्हान मिळताना पाहायला मिळते। या ठिकाणी राष्ट्रवादी एसपीच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला आहे, त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाला मिळणार याविषयी उत्सुकता आहे आणि त्यानंतर ही जागा कोण जिंकून आणणार याविषयी सुद्धा उत्सुकता निर्माण झाली आहे। या आमची मदत घेऊन त्या ठिकाणी आमदार झालेल्या किंवा निवडून गेलेल्या उमेदवारांनी साठे पार्टी असेल, या तालुक्यातला काँग्रेस पक्ष असेल, तो संपला पाहिजेची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। काल आता लोकसभा निवडणुका झाल्या, मोहिते पाटलाच्या कुटुंबानंतर या मतदारसंघामध्ये जास्त प्रचार कोणी केला असेल माढा मतदारसंघामध्ये तर मिनल साठेंनी नगराध्यक्षांनी केला आहे। त्याच गोष्टीवरती आम्ही काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारी हा माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीमधून काँग्रेसला घ्यावा आणि तिकीट आम्हाला द्यावं, किंवा काँग्रेसने आघाडीकडे शिफारस करावी आणि आघाडीतून आम्हाला उमेदवारी द्यावी, अशा पद्धतीचे प्रयत्न त्या ठिकाणी आहेत। आम्ही काँग्रेसकडून मागणी तिकिटासाठी केलेलीच आहे, पण आजपर्यंत महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत। गेले 20 वर्ष झालं महाविकास आघाडीचं काम करत आहोत, त्यामुळे भविष्यात पण महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडावी असं मनापासून वाटतंय, पण बघूया वरिष्ठ नेते काय ठरवत आहेत ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।